हॅलो यूट्यूब फॅमिली, चित्राज फूड अँड जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवते मटर पनीर ग्रेव्ही बनवत आहे. आणि त्याच्यासाठी जे थोडंसं जे मी पनीर दाखवते, म्हणजे ते काय झालं तुम्हाला गंमत सांगते. उन्हाळा आहे आणि माझं दूध खराब झालं होतं, तर त्या दुधामध्ये जे दूध आता हे झालं, आपलं ब्रेक झालं एकदम, म्हणजे ते एकदम पनीरसारखं झालं. मग त्याचे आपण ह्याचं पनीर बनवलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने ते पनीर झालेलं आहे. मी रात्रभर ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्याच्या वड्या अगदी सुंदर झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि अगदी एका व्यक्तीसाठी भरपूर झालेलं आहे. आणि हे पनीर होतं, हे अर्धा लिटर दूध माझं खराब झालं आणि त्या अर्धा लिटर दुधाचं ते पनीर मी केलेलं आहे. आणि अप्रतिम झालेलं आहे. पनीरची वडी वगैरे खूप छान दिसते आणि सॉफ्ट झालेली आहे. आणि हे बघा, मी अगदी थोडेसे पीसेस करणारे, छोटे छोटे पीस करून घेते त्याचे. आणि खूप सुंदर असं हे पनीर आहे. आणि असं पद्धतीने सुद्धा होतं आपलं कधी, म्हणजे काही वेस्ट जात नाही घरातला. तर आपण कधी ह्याचे आपण खरवस वगैरे करतो, तर कधी ह्याचं खरवससुद्धा होतं. तर मी म्हटलं तर खरवस नेहमीच करते, कधी उन्हाळ्यामध्ये असं जर काही प्रॉब्लेम झाला दुधाचा, तर मी म्हटलं ठीक आहे, चला आता आपण आज नेमका एकादशी आहे, तर त्या निमित्ताने आपण हे मटर पनीर हे बनवूया. तर ह्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे. तर हे बघा, पीसेस करून घेते, जे साईडचे जे आहेत थोडेसे, ते मी साईडला करून घेते. आणि हे एवढे भरपूर आहेत हे पनीर, तर 1 ते 2 व्यक्ती आरामात खाऊ शकतात. आणि कारण त्याच्यामध्ये आपण मटर सपोर्टला घेतलेला आहे, मटर आणि हे दोन्ही मिक्स आपण बनवणार आहे. तर हे बघा, हे मी साईडला काढून ठेवते. आणि आता आपल्याला जे काही मसाले लागणार आहे त्याची पण आपण तयारी करणार आहे. तर हे बघा, मी पहिला राईससुद्धा बनवून घेतले, कारण मला राईस लागतो दुपारचा थोडा. तर आता मी हे जे फ्रोझन जे मटर आहे, तर ते मटरसुद्धा त्याच्यात, म्हणजे आपण जेव्हा सीझन वाईज येतं त्यावेळी हे असे काढून ठेवायचे. तर हे बघा, आता मला किती उपयोगात आलेले आहेत आणि फ्रेश आहेत एकदम, असे मस्तच आहेत. तुम्हाला माहिती आहे, वाटाण्याचे सीझन आलं की अशा पद्धतीने फ्रोझन करून ठेवायचं, तर खूप त्याचा खरंच उपयोग येतो. मी फर्स्ट टाईम हे केलं होतं, पण मला आता त्याचे महत्त्व कळलेलं आहे की किती वाटाण्याचे महत्त्व आहे. आणि कारण तीच चव आपल्याला फ्रेश वाटाण्याची मिळते. आणि मी फ्रीझरमध्ये ठेवते हे फ्रोझन करून. तर आता ते अर्धा कप असं मी थोडासा घेते आपल्याला मटर पनीरसाठी. आणि हे सगळे आता मी कांदे, मसाल्याची आपली तयारी. तर चला सुरू करूया आता आपण. तर हे घेतलेलं आहे, मी एकच कांदा घेतलेला आहे, कारण मी एकटी असल्यामुळे काय होतं की जास्त ग्रेव्ही मला नको असते, तरीसुद्धा जास्त होते. पण एखाद कोणी आलं की ते जेवायला बसवते मी. तर हे बघा, मस्त असं एक कांदा घेतलेला आहे, उभा कापून घेतलेला आहे. आणि छानपैकी असं हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्त असे मी तुम्हाला दाखवते. मी हळूहळू एक 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 करते, म्हणजे त्याचे स्लाईस बरोबर होतात. आणि जेणेकरून मला मसाला करायचा आहे. आणि मसाल्यामध्ये काय काय टाकणार आहे तर ते चला मी तुम्हाला दाखवते. तर हे घेतलेले आहे, हे बघा, 1 कांदा, 2 टोमॅटो घेतले, 4-5 काजू घेतले मी. तुम्ही मसाले बघा, परफेक्ट मसाला झालेला आहे हा. तर हा मसाला तुम्ही नक्की बनवून बघा, अगदी सोपा मसाला आहे. तर नुसतं आता हे काजू, टोमॅटो, कांदा हे सगळं टाकले, पण त्याच्यानंतर अतिरिक्त अजून आपल्याला काय करायचं आहे, तर कुकरमध्ये थोडंसं मी कुकरमध्ये करते, कारण वेळ वाचवण्यासाठी आपल्याला बेस्ट आहे हे आयडिया. तर अगदी छोटा कुकर आहे माझा, 1 लिटरचा कुकर आहे हा. तर आता याच्यामध्ये मी हे भांडं ठेवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 सुक्या मिरच्या, 2 थोड्याशा मी एखादी तिखट मिरची टाकले, थोडंसं दगडफूल टाकले, अगदी दगडफूल खूप किंचित टाकायचं आहे. आणि हे टाकलेलं आहे मी, त्याच्यामध्ये धने टाकलेले आहेत. धन्याचा एक फ्लेवर सुंदर येतो, तर नक्की करून बघा, अगदी हॉटेलची चव येते. आणि हे खडे मसाले, लवंग, दालचिनी, तेजपत्ता नाही, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी, हे असं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपण हे भांडं आपण गॅसवर ठेवून देऊया. तोपर्यंत मी ह्याला आलं लसूण जो माझा रिदम मसाला आहे तो लावून ठेवला. थोडेसे हलकेसे मी याला फ्राय करून घेते, जेणेकरून आता कसं हे फाटलेलं दूध आहे आणि त्याचं पनीर आपल्याला होममेड आहे, तर थोडंसं मी म्हटलं त्याला एक वेगळा असं चव देऊया आपण. तर फ्राय चव चांगली लागेल. थोडीशी हलकेसे मी, अगदी जास्त फ्राय नाही करणार आहे, पण हलकंसं त्याला टॉस करून घेणार आहे थोडं, दोन्ही बाजूने, तिन्ही बाजूने हलके हलके असे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा पाण्याचा अंश तो थोडासा हे बघा, म्हणजे तुम्ही बघू शकता की कढईवर असं एकदम हे होत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मस्त असं भाजून घ्यायचं आहे, हे बघा. आणि व्यवस्थित भाजलं गेलं, कलर पण अप्रतिम आलेला आहे आणि छान असं झालेलं आहे हे.
तर थोडंसं मी सुरीच्या साहाय्याने थोडंसं हे करते, तुम्ही बघू शकता. कारण एक ते स्टिक होऊ नये, म्हणजे चिटकू नये वगैरे. पण पनीर खूप सुंदर झालेलं आहे. मला ते खूप आवडलं की म्हणजे वेस्ट नाही गेलेलं आहे. पुन्हा मी ह्या पद्धतीने थोडेसे असे काय बोलतात, थोडंसं पीठ मळून थोडेसे एक 5-6 अशा चपातीसारखे आपण करून घेतलेले, पण ते स्क्वेअरमध्ये केलेले आहेत आणि थोडे जाड केलेले आहेत आणि त्याला डबल रोटी बोलतात. तर ते डबल रोटीसारखं मी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. ह्याला पापुद्रेसुद्धा असे डबल सुटतात. तुम्हाला दाखवते हे बघा. आता हे वरती थोडंसं करते म्हणजे लक्षात येईल तुमच्या की कशा पद्धतीने केलेलं आहे. तर ही डबल रोटी आपली झालेली आहे. म्हणजे वेगळं काहीतरी आज बनवूया अशा पद्धतीने आपण हे मटर ग्रेव्ही केलेली, मटर पनीर ग्रेव्ही केलेली आहे. आणि ग्रेव्ही म्हणजे रस्सा आपला अगदी चपातीबरोबर खाण्यासारखा आणि राईसबरोबर खाऊ शकतो अशा पद्धतीने. तर ही डबल रोटी आपली ही झालेली आहे. आता तर अजून थोडेसे आहेत, त्यासुद्धा मी करून घेते झटपट असे. तर ह्या छोटे असं म्हणजे एक वेगळं काहीतरी आपल्याला एक जेवणाचं एक नेहमी लुक असतो, त्याच्यात थोडं वेगळं आपलं हॉटेलसारखं आपलं केलेलं आहे. म्हणजे घरच्या घरीच एवढं सुंदर पद्धतीने आपण करू शकतो ना, तर तुम्ही नक्की करून बघा. तर मी म्हटलं पूर्ण जेवणच करूया आज. राईस एका बाजूला झालेला आहे, तुम्ही बघू शकता कॉर्नरला टोप दिसत आहे छोटंसं. तर अशा पद्धतीने हे मी सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत. ते बघा, असे छोटे असे 5-6 चपात्या मी करून घेतल्या. म्हणजे 4 आणि एक छोटीशी अशी एक 5 असे आपण करून घेतलेले आहेत. आणि सगळे आपण एकसारखे आपण हे व्यवस्थित करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान झालेले आहेत. असं जर आपण विचार करायला गेलो तर ह्याची चव वगैरे अशी आहे ना, खूप छान लागते. आणि डबल चपाती असल्यामुळे ज्याला आपण डबल रोटी पण बोलतात, चपाती पण बोलतात. जर आपण जर हॉटेलमध्ये गेलो तर ह्याला रोटी वगैरे बोलतात. तर ते हिंदी ह्याच्यामध्ये झालं, पण आपल्याकडे चपातीच बोलली जाते. तर अशाप्रमाणे मी सगळे करून घेतलेले आहेत आणि अप्रतिम झाले. मी प्रत्येक चपाती तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने आपण करून घेतलेले आहे आणि खूप सुंदर झालेले आहे. हे बघा, मी एक असं ना पदार्थ त्याचा दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीने सुटलेला आहे. आणि आता हे बघूया. आता आपला हा मसाला जो आहे तो शिजलेला आहे. थोडं पाणी कमी होतं, पण हरकत नाही आहे. तर हे सगळं आता आपण मिक्स करूया. हे बघा, थोडंसं पाणी मिरचीवरती थोडीशी होती तरी शिजले गेलेले. आणि हा सगळं जे आहे, फक्त मी टोमॅटोचं जे स्किन आहे ते तुम्ही काढू शकता. नको असेल तरी ते ठेवू शकता, पण काढलं तर अजून बरंच आहे. तर अशा पद्धतीने हे आपले मसाले सगळे मिक्सरला थोडेसे थंड झाले की लगेचच आपण बारीक करून घेणार. आणि हे अशा पद्धतीने आपले मसाले जे आहेत आपण जे गॅसवर ठेवले होते ते शिजले. मी अगदी 2 ते 3 शिट्टी दिलेली आहे. आणि हा जो आहे घरचा मसाला लाल कलरचा आहे तो टाकलेला आहे, जेणेकरून त्याने कलर एक छान येईल. आणि थोडीशी आपली किंचित घरगुती आपली हळद घेतलेली आहे. तर अशाप्रमाणे आपल्याला हे सगळं घ्यायचं. आणि हे बघा, आता तुम्ही बघू शकता खूप स्मूथ असे हे झालेलं आहे. आणि कलर बघू शकता. अगदी आपण मसाला जो करतो, जसं आपण मालवणी मसाला बोला त्या पद्धतीने हा कलर आलेला आहे. कारण ह्याच्यामध्ये आपला घरचा मसाला नाही आहे. फक्त हे मी सगळे आपले जे आहेत ते मसाले, घरचा मसाला म्हणजे साठवणीचा मसाला नाही आहे. तर हा मी स्वतः बनवलेला मसाले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं हे टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे. म्हणजे तेलाबरोबर थोडंसं आपण तूपसुद्धा घेणार आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं तेल घ्यायचं आहे, खूप छान असं गरम होऊन द्यायचं हलकंसं. म्हणजे तेल नुसतं तूप डायरेक्ट टाकलं की त्याचा धूर सुटेल, तर त्याच्याबरोबर थोडंसं आपण तूप टाकायचं. तूपमुळे थोडंसं फ्लेवर खूप सुंदर येणार आहे. तर असं मी 2 चमचे असे जे पोह्याचे चमचे ते तूप टाकलेलं आहे. एकच तेजपान टाकलेलं आहे, कारण थोडंसंच आहे हे, त्याच्यामुळे मी थोडंसंच हे केलेलं आहे. तर आता हे सगळं आपण व्यवस्थित थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं हे परतून झालेलं आहे. थोडंसं काय झालेलं, गॅस बंद होतं वाटतं. मध्येच गॅस बंद झाला, कळलं नाही मला. आणि हा जो मसाला आहे तो आपण टाकून घेऊया कुकरमध्ये, कारण आता मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने सगळं आपण मसाला हा घेतलेला आहे. आता हा थोडासा परतण्याच्या मागे काय की म्हणजे त्या ग्रेव्हीला एक अशी चकाकी येईल, म्हणून ते आपण मसाला हा असा परतून घ्यायचा. आणि फ्लेवरफुल होणार आहे एकदम. असा कलरच एवढा सुंदर वाटला. आणि मी जास्त हे पनीर वगैरे करत नाही, कारण पचण्याला मला थोडा त्रास होतो, पण आवडीने कधीतरी करते असं. तर आता हे बघा, हिरवे वाटाणे जे आहेत
ते टाकलेले आहेत. आणि मी त्याला ना काय करणार आहे, असे मस्त तेलामध्ये परतून घेईन आणि एक वाफ देणार आहे त्याच्यामध्ये. त्याचं कारण पण असं आहे की वाटाणे मी कच्चेच टाकलेले आहेत आणि थोडेसे त्याला ना असे परतून घेतलेले आहेत आणि त्याच तसेच परतून घेतल्यामुळे जसं पनीर परतून घेतले तसंच वाटाणेसुद्धा परतून घेतलेत. आणि ह्याच्यामध्ये मी हिरवा मसाला, जो रिदम मसाला आहे, आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरचीचं थोडासा ठेचा टाकला आहे. ते सुद्धा सगळं आता आपण एकजीव करून घेणार आहे मस्त असं. आणि लसणामुळे एक फ्लेवर सुंदर आलेला आहे आणि सगळे गरम मसाले असल्यामुळे त्या ग्रेव्हीचा जो सुगंध आहे ना तो दरवळतो घरामध्ये. आणि थोडंसं जे मिक्सरच्या भांड्यात मी ते पाणी घेतलं, ते सगळं मीठ थोडंसं धुण्यापुरतं टाकलं, तेवढंच टाकलं, जास्त काही टाकलेलं नाही आहे. अगदी तुम्हाला जेवढी ग्रेव्ही आहे त्याप्रमाणे हे करायचं आहे. आता आपली दुसरा टर्न आहे, बघूया आता आपण काय केलेलं आहे. मीठ टाकलेलं आहे, तर थोडा वेळ आता आपण झाकण ठेवून देऊया, थोडंसं 1-2 मिनटं, आणि पुन्हा ते बघूया की कशा पद्धतीने झालेलं आहे. तर आता आपण झाकण ओपन करतो आहे. हे बघा, पुन्हा थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि आता असं छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं एकजीव करून घेऊया ह्या गरम मसाला आपण. तर हे बघा छान असं झालेलं आहे. वाटाणे पण बघा शिजलेले, थोडेसे शिजल्यामुळे थोडेसे ते फुलले आहेत खूप छानपैकी. कलर बघा वरती दिसून येतो आहे. आणि आता जर थोडंसं अजून एक आपण छोटीशी एक वाफ देऊया त्याच्यामध्ये छान अशी. तर इतकं सुंदर झालेलं आहे ना, खरंच छान झालेलं आहे हे बघा. मस्त असे वाटाणे अजून छानपैकी शिजलेले आहेत. आता आपण काय हे करतो आहे, जे आपले आहेत पनीर ते आपण आता याच्यामध्ये, ग्रेव्ही झालेली आहे पण थोडंसं शेवटी आपल्याला हे टाकायचं आहे, नाही तर मग ते खूप ओव्हर कुक होऊन जाईल पनीर आपलं. म्हणजे ओव्हर कुक म्हणजे जास्त शिजलं जाईल आणि ते वातड होईल, तर तसं नाही करायचं आहे. तर आपल्याला 1-2 मिनटं अगोदर जेव्हा आपल्याला खाली हे करायचं आहे, आपल्याला काढायचं आहे, त्यावेळी हे आपण काढून घ्यायचं. आता थोडंसं मी एक वेगळा हॉटेलचा टच म्हणून थोडासा 1 चमच्यावर आपले छोटासा पोह्याचा चमचा, आपला 1 चमचा, 1च चमचा, अर्धी ठेवली पाहिली तुम्ही साखर, तर ती साखर ठेवली. 1 चमचा असा छोटासा आपला साखर टाकायचं, जेणेकरून तिखट, गरम मसाला हे सगळे बॅलन्स होईल आणि एक वेगळा रिचनेस असं टेस्ट येईल त्याच्यामध्ये. तुम्हाला हवी असेल तर क्रीमसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मला बिलकुल आवश्यकता वाटली नाही. आणि हे बघा मस्त असं झालेलं आहे. पनीर जरासुद्धा तुटले नाही आहेत, हे शेवटी टाकण्याचं रिझन असतं. आणि पनीर आतमधून खरंच सांगते खूप सॉफ्ट आहे, खूप मस्त आहे. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल हा पनीर, मटर पनीर हा. तर कशा पद्धतीने करायचं, स्मूथ कसा करायचा, चव कशी वाढवायची, जेणेकरून तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल वाटेल, की घरामध्ये असं एखादा, प्रत्येक वेळी आपल्याला रेस्टॉरंटचं परवडत नाही आहे. तर अशा पद्धतीने अगदी बेसिक मसाले आहेत, जे आपल्या रुटीनला आपण कच्चे टाकतो, तेच फक्त बॉईल केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये निव्वळ फक्त आपण खडे मसाले टाकलेत. तर हे बघा किती सुंदर झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे, अप्रतिम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला. आणि आता आपण सर्वसुद्धा करून घेणार आहे आणि कशा पद्धतीने घेणार आहे ते सुद्धा तुम्हाला आपण दाखवूया. तर आता हे बघा, हे थोडंसं झाकण आता 1 सेकंदभर असं ठेवून आता आपलं हे कम्प्लिटली झालेलं आहे. गॅस बंद करून हे बघा टेबलवर घेऊन आलेले. हा 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 हा, किती सुंदर झालेलं आहे. वरती वाटाणे असे तरंगले आहेत ना, ते एकदम छान वाटतात आता, कारण ते पूर्ण शिजले गेलेत आणि फुललेत ते वाटाणे असे मस्त असे. तर आता हे बघा, तुम्ही ग्रेव्ही बघू शकता किती थिक झाली, ती पण बघा, कशाचीही गरज लागली ना, खोबरं ना काही ना, पीठ कशाचा वापर, अगदी सुंदर झालेलं आहे. थोडंसं आपण गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर मीठ वरती थोडीशी एक टच दिलेला आहे. आता प्लेटमध्ये बघा, थोडीशी तुम्हाला पुन्हा थोडं गार्निशिंगसाठी जर कोथिंबीर हवी असेल तर मी बाजूला ठेवलेलं आहे. आणि लोणचं ठेवलेलं आहे, भात, आणि ह्या चपाती जे आपली आहे डबल रोटी ती घेतलेली आहे. तर हे बघा, आता आपण मस्त असं आपण एका साईडला खाना मोकळा ठेवला आहे, त्याच्यामध्ये आता आपण पनीरची भाजी आपण सर्व करतो. आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप छान झाला, ह्यावेळी अप्रतिम झालेला आहे ही रेसिपी पण. ते कारण एकदम तुम्ही कलर बघू शकता. तुम्हाला जर वाटत असेल तर फ्रेश क्रीम वगैरे किंवा दुधाची साई वगैरे तुम्ही याच्यावरती हे करून सर्व करून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने एखादे गेस्ट आले तर स्वस्त आणि मस्त घरातील रेसिपी झालेली आहे.
आणि कधी तुम्हाला वाटलं तरी पाहुणे येणार असेल तर घरीच पनीरसुद्धा ह्या पद्धतीने बनवू शकता. ती प्रोसिजर काय आहे ते तुम्हाला आता हल्ली सगळ्यांना माहिती आहे की पनीर कसं बनवलं जातं. जर नसेल माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा, तर मी नक्की तुम्हाला पनीर घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचे ते मी नक्की सांगेन. तर हे बघा मस्त थाळी आपली सजलेली आहे अगदी छोट्याशा रेसिपीमध्ये. आणि व्हिडिओ अपलोड करायला वेळ लागला. एकादशीला मी व्हिडिओ बनवला होता तो त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. तर सॉरी. तर खूप सुंदर झालेला आहे ही रेसिपी. तर थोडा उशीर झालेला आहे, अनेक कामं होती माझी, त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर अपलोड करायला उशीर झाला तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. आणि सुंदर अशी रेसिपी आणि तुम्हाला फ्लेवरसुद्धा सांगते अगदी टेस्टी झालेला आहे. तर नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर सगळ्यांना धन्यवाद. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आणि असेच माझ्या नवनवीन रेसिपी येत जाईल आणि स्वतः होममेड पद्धतीने काय असतात ते तुम्हाला बघण्यासाठी मिळेल आणि स्वस्त आणि मस्त